दिसतंय. वैभव आपल्याकडून पहिल्या आपल्या संघाकडून दुसरे षटक जिंकते वैभव दोरकडे. वैभव दोरकडे चा पहिला चेंडू प्रसाद याला. वैभव दोरकडे ह्याचा पहिला चेंडू प्रसाद याला. आंबेडकर प्रीमियम लीग 2026 पर्व तिसरा. या पर्वातला दुसरा सामना सुंदर असा चेंडू दोरकडे यांचा. बोल बोल बा. चांगला चांगला चेंडू वैभव याचा. दोन चेंडू जे टाकलेले आहेत ते विकेट टू विकेट बॉलिंग केलेले आहेत. विकेट टू विकेट बॉल टाकलेले आहेत त्यानं. वैभवचा पुढचा चेंडू प्रसाद याला. धाव संख्या स्थिरावलेली धाव संख्या आहे ती 7 धावा. बिनबाद 7 धावा. दुसऱ्या षटकातला हा खेळ चालू. पंचांचा करून नो बॉलचा इशारा आहे आणि फ्री हिट आहे. एक धावेला संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. फ्री हिट आहे. वैभवचा पुढचा चेंडू प्रसाद याला. फ्री हिट. वैभवचा पुढचा चेंडू प्रसाद याला. फ्री हिट. पंचांचा करून व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त एक धावेमुळे संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. वैभवचा पुढचा चेंडू प्रसाद याला. एक धाव पूर्ण होते. एक धावानं दुसरी धाव ही पूर्ण करतायत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या होते ती 11 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या आहे ती 11 धावा. वैभवचा पुढचा चेंडू प्रसाद याला. चांगला उंच चटवलेला चेंडू. हा एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेत आहेत. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावसाठी जात आहेत. तिसरी धाव पूर्ण. या 3 धावेनं संघाची धावसंख्या होते ती 14 धावा. 14 धावा. बिनबाद 14 धावा. दुसऱ्या षटकातला खेळ चालू. वैभवचा पुढचा चेंडू ओमकार याला. वैभवचा पुढचा चेंडू ओमकार याला. धाव संख्या झालेली आहे ती 14 धावा. वैभवचा पुढचा चेंडू ओमकार याला. वैभवचा पुढचा चेंडू ओमकार याला. चांगला चटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी जात आहेत. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावसाठी जात आहेत. तिसरी धाव पूर्ण. या 3 धावेनं संघाची धावसंख्या होते ती 17 धावा. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों में. वैभवचा पुढचा चेंडू प्रसाद याला. चांगला चांगला चटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. या दुसरी धाव धावत आहेत. दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या होते ती 19 धावा.
2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 19 धावा. बिनबाद 19 धावा. बोलू. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन. आणि हा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. या ठिकाणी आंबेडखुर्द प्रीमियर लीग पर्व तिसरे 5 चेंडू झाले आहेत. तुषार 5 तुषार. चेंडू झालेले आहेत. षटक संपलेलं नाही आहे. काय सांगताय? पहिला काय बॉल आहे? पहिला डॉट बॉल आहे तुषार. दुसरा नो बॉल आहे. तिसरा वाईट आहे. नंतर दुसरा बॉल 2 धावा आलेल्या आहेत. तिसरा बॉलला 3 धावा आलेल्या आहेत आणि चौथ्या बॉलला पण 3 धावा आलेल्या आहेत आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. असे 5 चेंडू झालेले आहेत. चला, एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या होते ती 19 धावा. बिनवाद 19 धावा. आता मात्र सुरेख चेंडू टाकलाय. पाहूया. आणि निर्धाव चेंडू जातोय. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्णव स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या होते ती 19 धावा. बिनबाद 19 धावा. पाहूया पुढील षटक. आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार मनोज कांबळे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज, अतिशय उत्कृष्ट फलंदाज मानला जातो तोच मनोज. अष्टपैलू खेळाडू तोच मनोज संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो. तो साहिल पवार यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. पाहूया पुढील चेंडू. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना हा मात्र थोडासा खराब चेंडू टाकतोय. अवांतर धावेनं भर होते. धावसंख्या होते ती 20 वाईटच्या स्वरूपात. पाहूया अतिशय उत्कृष्ट गोलंदाज मानला जातो तितका चांगला फलंदाज अर्णव स्पोर्ट्स क्लबचा. आता मात्र निर्धाव चेंडू टाकतो तो मनोज. पाहूया पुढील चेंडू. हा सुरेख फटका तितकाच चांगला झेल टिपतोय आणि बाद करतोय तो अर्णव स्पोर्ट्स क्लब या संघाला पहिला धक्का बसतोय तो ओंकारच्या स्वरूपात. 1 बाद 20 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय तो मनोज. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती झेल बाद करतोय तो. आणि आता अष्टपैलू खेळाडू अर्णव स्पोर्ट्स क्लबचा स्वतः संघ मालक कर्णधार अमोल कांबळे. कतारीज कमबॅक असणारा अमोल कांबळे. अष्टपैलू असा खेळाडू व्यक्तिमत्व अर्णव कांबळे.
अमोल कांबळे पुन्हा एकदा बॅटिंग लाईन मार्क वरती तयार होतोय, गार्ड घेऊन तयार होतोय तो, सज्ज होतोय तो फलंदाजीसाठी. अमोल कांबळे होया. अतिशय सुरेख चेंडू टाकला होता तो, गतिमान चेंडू टाकला होता तो मनोज यानं आणि तितका चांगला सुरक्षितरित्या टटवून काढला होता तो अमोल कांबळे यानं. हा सुरेख फटका आणि आता मात्र 4 धावा लोंगांच्या दिशेनं सुरेख फटका मारतोय आणि 4 धावा वसूल करतोय तो अमोल कांबळे. अतिशय टेनिस क्रिकेट मधला बादशाह म्हटला जातो, सीझन मधला देखील बादशाह म्हटला जातो तो अमोल कांबळे. मैदानामध्ये येतोय तो अमोल कांबळे, रत्नागिरी चॅम्पियन लीग मध्ये खेळणारा अमोल कांबळे तो मैदानावरती या आंबेडखुर्दचा सुपुत्र अतिशय सुरेख अशी फलंदाजी करताना दुसऱ्या चेंडूवरती चौकार वसूल करतोय तो मनोज याला आणि संघाची धावसंख्या बरोबर वाढवतोय. धावसंख्या होते ती 24 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या होते ती 24 धावा. हा मात्र सुरेख स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू जातोय लेग बाईच्या स्वरूपात आणि निर्धाव चेंडू जातोय. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आता मात्र पुढे सरसावतोय आणि ऑफ साइड पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय आणि 1 धाव घेण्यात यश मिळतंय ते अमोल कांबळे याला आणि संघाची धावसंख्या होते ती 25 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25 धावा. आता मात्र 4थं षटक अनन्या इलेव्हन्स या संघाकडून कोणी येतोय गोलंदाजीसाठी ते पाहूया. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे आणि पॉवर प्ले आहे. बॅट्समन चॉईस पॉवर प्ले आहे. प्रदीप अगोदर हो प्रदीप घडशी ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं तोच प्रदीप घडशी पुन्हा एकदा अनन्या इलेव्हन्स या संघाकडून आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आणि संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन येतोय पॉवर प्लेच्या स्वरूपामध्ये. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, तितकीच चांगली फलंदाजी करतो तो अमोल कांबळे. प्लेयर मोजताना या मैदानामध्ये पाहूया पुन्हा एकदा. हा मात्र सुरेख चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू जातोय तो. हे पहा ज्या ठिकाणी डगआउट आहेत प्रत्येक टीमचे त्या दिशेने जर चेंडू गेला बाहेर, सीमेरेखेच्या बाहेर गेला तर चेंडू द्यायचा प्रयत्न करायचा आहे. हा आता मात्र सुरेख फटका मारलाय अमोल कांबळे याने अतिशय उत्कृष्टरित्या. रनआउटचा चान्स होता परंतु हुकतोय प्रदीप यांच्याकडून आणि 2 धावा वसूल करतायत ते. धावसंख्या बरोबर वाढते ती. धावसंख्या होते ती 27 धावा. हा आता मात्र लेग साईडच्या दिशेनं थोडासा बाहेर जातोय लेग साईडच्या दिशेनं आणि पंच घोषित करतायत. अवांतर धावेत भर पडते वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या होते ती 28 धावा. पुढील चेंडू हा सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने पाहूया आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो मनोज. 1 धाव मात्र देतोय मनोज. कोणती धाव घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू देत नाही तो मनोज. चांगला थ्रो करतोय आणि धावसंख्या होते ती 29 धावा. हा सुरेख फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु 1 धाव चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळतंय ते फलंदाजाला आणि धावसंख्या होते ती 30 धावा.
चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. पाहूया किती धावा भराभर वाढवतात ते. हा मात्र सुरेख फटका, झेल चुकतोय आणि पॉइंट आणि गलीच्या दिशेनं स्लिपच्या दिशेनं हा चेंडू जातोय. चेंडू सीमारेखे पार. 4 धावा, दणदणीत चौकार. अमोल कांबळे याला जीवदान भेटत येते चौकाराच्या स्वरूपात आणि धावसंख्या बराबर वाढते. धावसंख्या होते ती 34 धावा. पाहूया पुढील चेंडू. हा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू जातोय आणि षटक संपतय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्णव स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या होते ती 34 धावा. एक बाद 34 धावा. शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. अर्णव स्पोर्ट्स क्लब हा संघ शेवटच्या षटकामध्ये किती धावा वसूल करतोय तो आणि अनन्या 11च्या संघाला किती धावांचं आव्हान उभं करतोय तो. पाहूया पुन्हा एकदा. हॅलो, शेवटचा रुपेश षटक. चांगला चेंडू, चांगला चेंडू. महेश नारायण हेमन यांच्याकडून पावती बुकामधून 5,000 रुपयाची रक्कम जमा केलेली आहे. तरी आंबेडखुर्द प्रीमियर लीग त्यांचं अभिनंदन करतोय. धन्यवाद धन्यवाद. अनन्या अर्णव स्पोर्ट्स क्लब याला दुसरा धक्का बसतोय तो प्रसादच्या स्वरूपात. दुसरा गडी बाद होतोय. हे टाइम किती झाला? टाइम आउट झालेला आहे तुषार. चला पुढील प्रसादची जागा घेण्यासाठी कोणी येतोय तो? अक्षय गीते. अक्षय गीते फलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढील चेंडू. हा चांगला मारण्याचा प्रयत्न होता, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू जातोय आणि कोणती धाव मिळत नाहीये. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. 3 चेंडू निर्धाव टाकतोय तो. आता मात्र लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पंचांच्या डाव्या बाजूला झेल टिपतोय, झेल बाद होतोय तो. तिसरा धक्का बसतोय तो अर्णव स्पोर्ट्स क्लब या संघाला. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या होते ती 34 धावा. तिसरा धक्का बसतोय तो अर्णव स्पोर्ट्स क्लब या संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे सिद्धेश. पाहूया रितेश. प्रितेश. पाहूया पुढील सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि 4 धावा वसूल करतोय तो फलंदाज. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होते ती 38 धावा. सिद्धेश अतिशय उत्कृष्ट फटका मारतोय. 4 धावा वसूल करतोय तो. पाहूया पुढील चेंडू. हा मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता वैभव यांचा. झेल सुटतोय आणि
या ठिकाणी 4 धावा वसूल करतोय तो. 4 धावांनी धावसंख्या बरोबर वाढते. धावसंख्या होते ती 42 धावा. षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 42 धावा. अर्णव स्पोर्ट्स क्लब या संघाकडून 42 धावांचं आव्हान उभं करता येतो अनन्या इलेव्हन्स या संघाकडे आणि आमंत्रित करतो तो अनन्या इलेव्हन्स या संघाला. 43 धावांचं आव्हान आहे. आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग करतात ते अनन्या इलेव्हन्स हा संघ. या ठिकाणी 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अर्णव स्पोर्ट्स क्लब धम्मेश कांबळे तिसऱ्या संघाची नाणेफेकी करायची आहे. गोल्ड स्ट्रायकर्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पॉयलेन मध्ये यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मैदानात यायचं आहे. हॅलो. या ठिकाणी आमचे बंधू सुशांत कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आंबेडखुर्द प्रीमियर लीग पाहण्यासाठी त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे सुशांत कांबळे यांचं. सुशील दादा नवीन चेंडू द्यायचा आहे. नवीन चेंडू दा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मैदानात यायचं आहे. रॉयल स्ट्रायकर्स गोल्ड स्ट्रायकर्स आणि अनिकेत धाडवे यांनी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे स्कोरर म्हणून. आणि टॉच होतोय. नाणेफेकी होते. टॉच का बॉस पाहूया नाणेफेकी कोणत्या संघाच्या बाजूने लागते ती. आणि नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेकीचा कौल गोल्ड स्ट्रायकर्स. कुठला संघ आहे? अरे रॉयल स्ट्रायकर्स की कोण जिंकलाय ते सांगा ना. अरे तसं नाही नाव लिहायला तिथं नकोय तुम्हाला. हा हो हो. सर्व संघांच्या संघमालकांना विनंती आहे आणि कर्णधारांना देखील की आपण आपल्या संघाची संपूर्ण लिस्ट आहे प्लेयर्सची नावं आहेत ती सर्व कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहेत. या ठिकाणी YouTube लाईव्ह आपलं प्रेक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळतंय ते आंबेडखुर्द प्रीमियर लीग मध्ये
आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. रॉयल स्ट्रायकर्स या संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे. तिन्ही पण चौकार. पहिला चौकार नाही ना आला. 2 रन चालले ना. ओके ओके. 3 चौकार ना. वैभवच.
धम्मेश 5 चेंडू झालेत ना, 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. वैभव वैभव दोडकडे अतिशय उत्कृष्ट फलंदाज मानला जातो तो वैभव. चांगली अशी फलंदाजी करतो तो पहिल्या षटकामध्ये. हा मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू फेक होते. अवांतर धाव स्वरूपात भर पडते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 16 धावा. 5 चेंडू पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडू झाले. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू घेऊन आत्ता मात्र निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती अनन्या इलेव्हन्स या संघाची. बिनबाद 16 धावा. सुंदर अशी फलंदाजी झाली आहे ती वैभव कडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. बॉलर नेम अतिरिक्त 1 धाव गोलंदाज अमोल कांबळे. एक अतिरिक्त फिल्डर या ठिकाणी डगआउट मध्ये पाठवायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा अनन्या इलेव्हन्स या संघाचा. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही प्लेयर्स, एक्स्ट्रा प्लेयर्स या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये चालू करायचं आहे. सुंदर निर्धावित चेंडू अमोलेचा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अमोल. आपल्या संघासाठी स्वतः संघ मालक असणारा अमोल. थांबा.
पुढचा चेंडू मनोज याला. अमोलचा शेवटचा चेंडू मनोज याला. अमोलचा शेवटचा चेंडू मनोज याला. पंचांचा करून व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त एक धावेमुळे संघाची धावसंख्या होती ती 22 धावा. अमोलचा शेवटचा चेंडू मनोज याला. हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण होते. या एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 23 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 23 धावा. बॉलरचं नाव सांगायचं आहे. सिद्धेश. आपल्याकडून पहिल्या आपल्या संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय सिद्धेश. सिद्धेशचा पहिला चेंडू मनोज याला. सिद्धेशचा पहिला चेंडू मनोज याला. धाव संख्या हा झालेली आहे ती 23 धावा. सिद्धेशचा पहिला चेंडू मनोज याला. चांगला चटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते आणि चांगला झेल. चांगला झेल. अतिशय अनुभवी असणारा अमोल क्षेत्ररक्षण सजवलं आणि पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला पवेल्यांचा रस्ता दाखवत. बिनबाद किती सांग? 2 बाद. संघाची धाव संख्या 2 बाद 23. सुजल. बघूया आपल्या संघासाठी सुजल काय करतोय. सुजल कांबळे. सिद्धेश. बघूया सुंदर असा विकेट. 2 बॉल 2 विकेट घेणारा हा सिद्धेश हॅट्रिक चान्स साठी. सिद्धेशच्या साठी हा हॅट्रिक चान्स आहे. त्याने 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतलेले आहेत आणि अमोलनी चांगली तिथं फिल्डिंग सजवलेली आहे. बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे. अरे गडशी काहीतरी प्रदीप गडशी. प्रदीप गडशी रे वाटतं.
प्रदीप घडशी. सिद्धेशचा पुढचा चेंडू हा विकेट बॉल आहे. हॅट्रिक बॉल आहे. या एक धावेनं संघाची धावसंख्या होती ती 24 धावा. सिद्धेशचा पुढचा चेंडू टार्गेट काय रे? हलक्या हातानं खेळलेला हा चेंडू थोडीशी तिथं मिसफिल्ड होते आणि एक धाव आणि 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या होती ती 26 धावा. सिद्धेशचा पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी तिथं सिद्धेश यांच्याकडून. आपल्या संघासाठी तिथं चांगली गोलंदाजी करतायत ते सिद्धेश. धाव संख्या स्थिरावलेली आहे ती 26 धावा. एक धावेनं संघाची धावसंख्या होती ती 27 धावा. षटक तिथं संपतोय. 5.5 मिनिटाचा गेम बाकी आहे. 2 ओव्हर 16 धावा. विजयासाठी 2 ओव्हर मध्ये 12 बॉल 16 धावा. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. अर्णव स्पोर्ट्स क्लब या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी पुढील 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. अनन्याला जिंकण्यासाठी अनन्या या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. छोटासा गोलंदाज विराज. छोटासा गोलंदाज विराज. विराजचा पहिला चेंडू सामना करतोय प्रदीप. विराजचा पहिला चेंडू प्रदीप याला. अनन्या 11 या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी पुढील 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. चांगला चटवलेला चेंडू, यॉर्कर लेन टाकलेला चेंडू आणि फलंदाज एक धाव पूर्ण करतो. या एक धावेनं संघाची धावसंख्या होती ती 28 धावा. फुलटॉस बॉल चांगला चटवलेला, एक धाव पूर्ण होते. तिथं मिसफिल्ड होते आणि आणि हा चौकारानं संघाची धावसंख्या होती ती 32 धावा. अर्णवचा पुढचा चेंडू चांगला शॉट, एक धाव पूर्ण होते आणि बॅक टू बॅक बाउंड्रीज. हा दुसरा चौकार. ह्या चौकारानं संघाची धावसंख्या होती ती 36 धावा. 7 रनाची गरज. जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. अनन्या 11 या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी पुढील 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. चांगला शॉट, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी धावतोय, दुसरी धाव आहे पूर्ण. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती 38 धावा. 8 चेंडू मध्ये 5 धावांची गरज.
अनन्या 11 या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी पुढील 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. या एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 39 धावा. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावा. 7 चेंडू 4 धावांची गरज. एक धाव पूर्ण होते. या एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती 40 धावा. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. पुढील 6 चेंडू अनन्या 11 या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी पुढील 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा. 3 धावा 6 चेंडू. बॉलरचं नाव सांगायचं आहे. ओमकार. ओमकार घडशी आपल्याकडून आपल्या संघाकडून शेवटचे षटक घेऊन येतोय ओमकार घडशी. अनन्या 11 या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी पुढील 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. चांगला चटवलेला शॉट. एक धाव पूर्ण होते. या एक धावेनं मला वाटतं पंचांचा करून नो बॉलचा इशारा. आणि अशा प्रकारे अनन्या 11 हा संघ इथं विजय झालेला आहे. विजय झालेला संघ हा अनन्या 11. काय बोलतोय